नमस्कार मित्रांनो, लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीवर घेतला संशय। 12 वर्ष पत्नीला एकाच खोलीत ठेवलं डांबून। अवस्था पाहून पोलिसही शहारले। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यातील हिरगे गावात एक धक्कादायक घटना घडली असून एका व्यक्तीने चरित्राच्या संशयावरून पत्नीला 12 वर्ष घरात डांबून ठेवलं। याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी बुधवारी रात्री घरावर छापा टाकून पीडित सुमाची सुटका केली। तिचा पती सुनालय्याला अटक करण्यात आली आहे। सुमा आरोपीची तिसरी पत्नी असल्याची अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून सुनालय्याला सुमावर संशय होता। लग्नाला आठवडा उलटल्यानंतर सुनालय्यानं सुमाला घरातील एका खोलीत बंद केलं। आरोपीनं दारावर 3 कुलपही लावली आणि तिला कोणाशी न बोलण्याची अशी धमकी दिली। सुनालय्यानं तिला घराबाहेर असलेलं शौचालय वापरण्यासही मनाई केली। आरोपीने सुमाच्या खोलीत एक बादली ठेवली होती, त्यातील शौचाची विल्हेवाट स्वतः आरोपीच लावायचा। सुमाच्या अवस्थेबद्दल समजताच तिच्या एका नातेवाईकांना पोलिसांना याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी घरावर धाड टाकली। त्यांनी सुमाची सुटका केली। घराबाहेर पडल्यास कोणाशी बोलायचा प्रयत्न केल्यास महागात पडेल अशी धमकीही आरोपीनं पत्नीला दिली होती। आरोपीच्या छळाला कंटाळून 2 पत्नींनी त्याची साथ सोडली होती। सुमाच्या आईनं लेकीच्या सुटकेसाठी स्थानिक नेत्यांशीही संपर्क केला, मात्र आरोपीनं कोणाचाच ऐकलं नाही। त्यानं सुमाचा छळ सुरूच ठेवला। आरोपीला पीडितेपासून 2 मुलं आहेत। त्या मुलांचा ताबा आता सुमाच्या आई वडिलांकडे देण्यात आला आहे। पतीनं मला खोलीत डांबलं होतं, तो मला मुलांशी बोलू द्यायचाही नाही, मला विनाकारण मारहाण करायचा, अशी व्यथा पीडितेनं पोलिसांच्या समोर मांडली आहे।